संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची। जातनिहाय जनगणना निर्णयाचे कर्जतमध्ये जल्लोषात स्वागत। टिळक चौकात भाजप कार्यकर्त्यांची उपस्थिती। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केल्यानंतर देशभरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे। याच पार्श्वभूमीवर कर्जत शहर भाजप मंडळाच्या वतीने टिळक चौकात अभिनंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात दीपक बेहरे, रमेश मुंडे, कर्जत शहर मंडळ अध्यक्ष राजेश लाड आदी पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेत जातनिहाय जनगणनेचे सामाजिक आणि राजकीय महत्त्व उपस्थितांसमोर मांडले। त्यांनी सांगितले की स्वातंत्र्यानंतर आजवर देशात योग्य पद्धतीने जातनिहाय जनगणना झालेली नाही आणि आता केंद्र सरकारने ही पावले उचलून समाजातील सर्व स्तरांचा न्याय सुनिश्चित करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे। 2010 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावर विचार करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र प्रत्यक्षात जनगणना झाली नाही। संविधानानुसार जनगणना हा विषय केंद्राच्या अखत्यारीत असून काही राज्यांनी केलेल्या जातनिहाय सर्वे पारदर्शक आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे भाजपने स्पष्ट केले। भाजपने या उपक्रमाला सदैव पाठिंबा दिला असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे। 2021 मधील जनगणना कोरोना महामारीमुळे होऊ शकली नव्हती, मात्र या होणाऱ्या जनगणनेत ओबीसी समाजाची सुद्धा आकडेवारी जाहीर करण्यात येईल। कार्यक्रमात दीपक बेहरे, रमेश मुंडे, राजेश लाड, तानाजी चव्हाण, शर्वरी कांबळे, गायत्री परांजपे, विनीता घुमरे, प्रशांत उगळे, सुषमा ढाकणे, बैजू घुमरे, दीपक वैद्य, अतुल बडगुजर, सर्वेश गोगटे, नितीन दगडे, सचिन ओसवाल आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। नमस्कार। दिनांक 30 एप्रिल रोजी आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं एक ऐतिहासिक निर्णय घेतला। जातीनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय घेऊन खऱ्या अर्थानं देशातल्या दुर्बल घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय पंतप्रधानांनी घेतलेला हा निर्णय सर्वार्थानं देशातल्या जनतेच्या फायद्याचा असा निर्णय आहे आणि जातीनिहाय जनगणनेचा सर्वात मोठा फायदा हा सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना होणार आहे। विशेष करून ज्या जातीचे किंवा ज्या समाजाची जी लोकसंख्या असते त्यानुसार त्या समाजाला कुठेतरी मग आरक्षण असेल किंवा इतर जे काही शैक्षणिकदृष्ट्या फायदे असतील ते मिळण्यासाठी सुद्धा या निर्णयाचा मोठा उपयोग होणार आहे। विशेष करून देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं मग देशामध्ये जी घुसखोरी बांगलादेशी असतील, पाकिस्तानी हरजिने असतील किंवा रोहिंग्या असतील या सारांचं जी काही घुसखोरी आहे त्यांचं सुद्धा पितळ कुठेतरी उघडे या निमित्ताने होईल। म्हणून जनगणना ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती। खरं तर विरोधकांकडनं असा अपप्रचार केला होता की आदरणीय पंतप्रधान या सर्व भूमिकेच्या विरोधामध्ये आहेत, परंतु माननीय पंतप्रधानांनी हा ऐतिहासिक निर्णय घेऊन सर्व विरोधकांचे जे काही विचार कुटील नीती होती ती धुळीस मिळवली आहे। म्हणून या निर्णयानं संपूर्ण देशभरामध्ये उत्साहाने लोक त्या ठिकाणी स्वागत करतात आणि खऱ्या अर्थानं दुर्बल घटकाला किंवा इतर मागासले जे काही सर्व लोक असेल, समाज असेल, सर्वांना न्याय देण्याचं काम आदरणीय पंतप्रधानांनी केलं आहे। म्हणून आम्ही कर्जत शहर मंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतो। आदरणीय देशाचे पंतप्रधान सर्वच क्रांतिकारी निर्णयातून देशाला पुढे घेऊन जात आहेत, त्या निर्णयाचं मनापासून स्वागत करतो आणि आदरणीय पंतप्रधान आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मनापासून या ठिकाणी आम्ही सारेजण या ठिकाणी धन्यवाद देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी जो नुकताच ऐतिहासिक निर्णय घेतला जातीय जनगणना करण्याचा, गेले अनेक वर्ष ही जनगणना काही झाली नव्हती आणि त्याच्याचबरोबर विविध प्रकारच्या स्तरातून मागण्या उठत होत्या, विविध आंदोलनं या देशभर होत होती आणि देशातलं वातावरण खराब करण्याचं काही संघटना त्याचा करत होते आणि ते काही न बघता मोदी सरकार एक कणखर सरकार आहे आणि त्यांनी विविध प्रकारचे निर्णय गेल्या अनेक वर्षामध्ये मोदी सरकारने घेतलेले आहेत। त्याचाच एक भाग मोदी साहेबांनी घेतलेला आहे। आजपर्यंत ओबीसींची जनगणना कधीच झाली नव्हती, परंतु ओबीसीची जनगणनाच त्याच्याचबरोबर सर्व
जातीनिहाय जनगणना होणार आहे आणि त्याचा निश्चितपणाने भारतातील सर्व समाजातील जनतेला त्याचा फायदा होणार आहे। असं एक कणखर सरकार, भारतीय जनता पार्टीचं हे कणखर सरकार, मोदीजींच्या नेतृत्वाखाली या देशाचा विकास करणाऱ्या सरकारने अतिशय चांगला निर्णय घेतला। त्या म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज कर्जत मंडळाचे अध्यक्ष राजेशजी लाड यांच्या नेतृत्वाखाली या चौकामध्ये आम्ही आज आनंद उत्सव साजरा करत आहोत। निश्चितपणाने हा चांगला ऐतिहासिक निर्णय आहे। या सरकारचा मनापासून आभार व्यक्त करतो। धन्यवाद।